नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे, कला महाविद्यालय गणेशपूर भंडारा। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 3 मधील भारताचे औद्योगिक धोरण या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। कोणत्याही देशातील उद्योगाचा सर्वांगीण व संतुलित विकास करण्यासाठी सरकारला नियोजनबद्ध रीतीने प्रयत्न करावे लागतात। या प्रयत्नाचाच एक भाग म्हणजे उद्योगाच्या विकासासाठी सुनियोजित, निश्चित आणि प्रेरणादायी असे औद्योगिक धोरण तयार करणे होय। देशातील सरकार उद्योगधंद्याशी ज्या प्रकारचे संबंध ठेवते त्या संबंधाला औद्योगिक धोरण असे म्हणतात। स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचे सुनियोजित व सुनिश्चित असे औद्योगिक धोरण नव्हते, त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी भारताचा पुरेसा औद्योगिक विकास होऊ शकला नाही। 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले। त्यानंतर डिसेंबर 1947 मध्ये एक औद्योगिक संमेलन भरविण्यात आले व या संमेलनात एक प्रागतिक औद्योगिक धोरणाची घोषणा करण्यासंबंधी सरकारला शिफारस करण्यात आली। त्यानुसार भारत सरकारने 6 एप्रिल 1948 मध्ये आपले पहिले औद्योगिक धोरण जाहीर केले। तर भारत सरकारने 6 एप्रिल 1948 ला जे पहिले औद्योगिक धोरण जाहीर केले त्यातील महत्त्वाचे उद्देश आपण इथं अभ्यासू। त्यातील पहिला मुद्दा आहे सामाजिक व्यवस्था निर्माण करणे। तर सर्वांना समान संधी मिळेल अशी सामाजिक व्यवस्था निर्माण करणे हा या औद्योगिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश होता। त्यानंतर दुसरा उद्देश होता सर्वांना रोजगार देणे। तर देशातील सर्व नागरिकांना रोजगार कसे मिळेल, त्यांना नोकऱ्या कशा मिळतील याची व्यवस्था करणे हा एक महत्त्वाचा उद्देश या धोरणात होता। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे संसाधनाचा वापर। तर राष्ट्रीय संसाधनाचा योग्य प्रमाणात उपयोग करणे हा याचा महत्त्वाचा उद्देश होता। त्यानंतर चौथा मुद्दा आहे उत्पादन वाढवणे। तर कृषी व औद्योगिक उत्पादन वाढवणे हा या औद्योगिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश होता। त्यानंतर पाचवा आहे समन्वित विकास। तर समन्वित आर्थिक नियोजन आखणे व राबविणे हा 1948च्या औद्योगिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश होता। तर 1948च्या औद्योगिक धोरणाच्या प्रगतीकरिता जे नीती आणि धोरणे आखण्यात आली ती खालीलप्रमाणे आहेत। त्यातील पहिलं म्हणजे उद्योगाचे वर्गीकरण, त्यानंतर दुसरं लघु व कुटीर उद्योगाचे स्थान, तिसरं औद्योगिक श्रमसंबंध, चौथं विदेशी भांडवल आणि पाचवं प्रशुल्क नीती। तर आपण क्रमवार याची माहिती पाहूया। त्यातील पहिलं आहे उद्योगाचे वर्गीकरण। मिश्र अर्थव्यवस्थेच्या मूलभूत विचाराच्या अनुरोधाने उद्योगाचे 4 विभागात वर्गीकरण करण्यात आले होते। त्यातील पहिलं म्हणजे सरकारी क्षेत्र, दुसरं खाजगी क्षेत्र, तिसरं मिश्र क्षेत्र आणि चौथं सरकारी नियंत्रण क्षेत्र। त्यानंतर दुसरं आहे लघु व कुटीर उद्योगाचे स्थान। तर स्थानिक बाजारपेठेतील उपलब्ध साधन सामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी व स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कुटीर व लघु उद्योगाचे राष्ट्रीय अर्थरचनेत असलेले महत्त्व मान्य करण्यात आले। उद्योगाचे विकेंद्रीकरण करण्याकरिता लघु उद्योग महत्त्वाची भूमिका बजावू शकतात। कुटीर उद्योगाच्या अडचणी दूर करून त्यांच्या मालाला बाजारपेठ प्राप्त करून देण्यासाठी सरकारने पावले उचलण्याचे आश्वासन दिले। त्यानंतरचा मुद्दा आहे औद्योगिक श्रम संबंध। सरकारने मान्य केले की अधिकतम उत्पादन घेण्यासाठी श्रमिक व व्यवस्थापक यांचे सलोख्याचे संबंध असले पाहिजे। उत्पादनाच्या कार्यात श्रमिक व उद्योगपती भागीदार आहेत। याकरिता श्रमिकांना योग्य मजुरी, नफ्यात वाटा
व कारखान्याच्या व्यवस्थापनात प्रतिनिधित्व देण्यात आले पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे विदेशी भांडवल. तर भारतातील औद्योगिकरणाची गती वाढवण्याकरता उन्नत औद्योगिक तंत्र व ज्ञान प्राप्त करण्यासाठी विदेशी भांडवल व साहसाची आवश्यकता मान्य करण्यात आली. विदेशी भांडवलाचे स्वागत करण्यात येईल, पण त्याच्या अटी देशाच्या हिताच्या आहेत किंवा नाही ते तपासून पाहण्यात येईल. सामान्यपणे स्वामित्व व प्रभावी नियंत्रणाचे अधिकार भारतीयांच्याच हातात राहिले पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे प्रशुल्क नीती. भारतीय प्रशुल्क नीती अशा प्रकारे असावी की ज्यामुळे भारतीय उद्योगांना विदेशी स्पर्धेपासून संरक्षण मिळेल. उपभोक्त्यावर या संरक्षण नीतीचा अवास्तव भार पडू नये हा विचार ठेवण्यात आला. त्यानंतर आपण अभ्यासूया 1948च्या औद्योगिक धोरणाचे मूल्यमापन. त्यातील पहिला मुद्दा आहे तीव्र गतीने विकास. खाजगी व सरकारी क्षेत्राच्या परस्पर संयोगाने तीव्र गतीने औद्योगिक विकास करण्याकरता मिश्र अर्थव्यवस्थेची मजबूत पायभरणी या धोरणाने करण्यात आली. दुसरा मुद्दा आहे खाजगी सरकारी सहकार्य. तर खाजगी व सरकारी क्षेत्राच्या कार्याची व कार्यक्षेत्राची स्पष्ट कल्पना ह्या धोरणात देण्यात आली होती. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे नवीन भांडवल. 10 वर्षानंतर राष्ट्रीयकरणाच्या संकेतामुळे नवीन भांडवल विनियोजनासाठी भांडवलदार कचरू लागले. यामुळे काही उद्योगाच्या विकासावर विपरीत परिणाम झाला. प्रत्यक्षात असे दिसून आले की राष्ट्रीयकरणाचे पाऊल उचलण्याची सरकारची मनापासून इच्छा नव्हती व त्याकरता लागणारी साधने देखील सरकारजवळ नव्हती. राष्ट्रीयकरणाची घोषणा प्रामुख्याने सैद्धांतिक दृष्टिकोन स्पष्ट करण्याकरता केली गेली होती. त्यानंतर चौथा मुद्दा आहे बऱ्याच कारखान्यास अलाभदायक. सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार करण्याच्या उत्साहात अनेक प्रदेश सरकारने आपली शक्ती व साधनाचा विचार न करता नवीन कारखाने उभारण्याचे प्रयत्न केले, परंतु हे कारखाने लाभदायक ठरले नाही. सरकारी भांडवल त्यात अडकून पडले व बऱ्याच कारखान्यात नुकसान झाले. त्यानंतरचा मुद्दा आहे विदेशी गुंतवणूक कमी. विदेशी भांडवलाला बऱ्याच सवलती व आमिषे दाखवणे त्यांना आकर्षित करण्यात पुरेसे यश मिळाले नाही. राष्ट्रीयकरणाची टांगती तलवार असल्यामुळे त्यांना भारतात भांडवल विनियोजन करण्यास उत्साह वाटला नाही. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे अनुभवाची कमतरता. सरकारने ज्या योजना बनवल्या त्याचे संचालन करण्याची शक्ती सरकारजवळ नव्हती. तंत्रज्ञ व तांत्रिक ज्ञानाच्या अडचणी व औद्योगिक प्रशासनाच्या अनुभवाचे दुष्परिणाम प्रारंभीच्या काळात भोगावे लागले. त्यानंतर आपण अभ्यासूया 1956चे औद्योगिक धोरण. 30 एप्रिल 1956 मध्ये भारत सरकारने औद्योगिक धोरणात काही महत्त्वाचे बदल करून नवीन औद्योगिक धोरण घोषित केले. 1956च्या औद्योगिक धोरणाचे महत्त्वाचे उद्देश जे आहेत त्यांचा इथं अभ्यास करूया. त्यातील पहिलं आहे आर्थिक विकास. तर आर्थिक विकास व औद्योगिकरणाची गती वाढवणे हा 1956च्या औद्योगिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश होता. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे औद्योगिक गती. देशामध्ये उद्योगधंद्याचा विकास व्हावा हा महत्त्वाचा उद्देश 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये ठेवण्यात आला. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सरकारी क्षेत्राचा विकास. तर सरकारी क्षेत्राचा विस्तार व विकास करण्याचा महत्त्वाचा उद्देश हा 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये ठेवण्यात आला. त्यानंतर चौथा मुद्दा आहे आर्थिक विषमता कमी करणे. तर उत्पन्न व संपत्तीमधील विषमता कमी करणे हा महत्त्वाचा उद्देश या धोरणात होता. त्यानंतर शेवटचा उद्देश आहे एकाधिकारावर नियंत्रण. तर काही व्यक्तीच्या हातात आर्थिक शक्ती केंद्रित न होऊ देणे व खाजगी एकाधिकार स्थापित न होऊ देणे हा महत्त्वाचा उद्देश 1956च्या औद्योगिक धोरणात आपणास दिसून येतो. त्यानंतर आपण अभ्यासूया 1956च्या औद्योगिक धोरणाची वैशिष्ट्ये. त्यातील पहिला मुद्दा आहे औद्योगिक धोरणाचे विभाजन. तर औद्योगिक धोरणाचे विभाजन हे 3 भागात करण्यात आले. त्यातील पहिलं म्हणजे सार्वजनिक क्षेत्र, दुसरं मिश्र क्षेत्र
आणि तिसरं खाजगी क्षेत्र. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे लहान व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन. तर 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये मोठ्या उद्योगाचे उत्पादन मर्यादित करणे, विभेदात्मक करारोपण आणि विविध प्रकारचे सूट देऊन राज्य कुटीर व लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण चालू करण्यात आले. त्यानंतरचे वैशिष्ट्य आहे प्रादेशिक असंतुलन दूर करणे. तर औद्योगिकरणाचा फायदा देशभर मिळावा म्हणून निरनिराळ्या प्रादेशिक क्षेत्रातील औद्योगिक विकासाची विषमता दूर करण्याची गरज होती. ज्या क्षेत्रात औद्योगिकरण मागे आहे तेथे परिवहन, वीज आणि इतर सोयींचा विकास करणे आवश्यक होते. ज्या क्षेत्रात रोजगाराची अधिक आवश्यकता आहे तेथे उद्योग स्थापनेला प्राथमिकता देण्यात आले. त्यानंतरचा मुद्दा आहे श्रम संबंध. या धोरणामध्ये श्रमिकाच्या राहण्याच्या व कामाच्या दशेत सुधारणा करण्याची व त्याची कार्यक्षमता वाढवण्यावर जोर देण्यात आला. त्यानंतरचा मुद्दा आहे विदेशी भांडवल. देशाच्या आर्थिक विकासात विदेशी भांडवलाची आवश्यकता मान्य करण्यात आली. विदेशी भांडवलदारांना आश्वासन देण्यात आले की त्यांचे भांडवल सुरक्षित राहील व त्यांना विनियोजनाकरता सोयी देण्यात येतील. त्यानंतरचा मुद्दा आहे सहकारी क्षेत्र. तर जेथे शक्य असेल तेथे वाढत्या प्रमाणात सहकारी तत्त्वाच्या आधारे विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल असे महत्त्वाचे धोरण जे आहे किंवा वैशिष्ट्य यात दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे तांत्रिक व व्यवस्थापन शिक्षण. औद्योगिक विकासासाठी तांत्रिक ज्ञान व व्यवस्थापन यांची आवश्यकता असते. भारतात याची उणीव आहे म्हणून आवश्यक प्रशिक्षणाच्या सोयी वाढवण्याकडे लक्ष दिले जाईल. त्यानंतर आपण अभ्यासूया 1956च्या औद्योगिक धोरणाचे टीकात्मक परीक्षण. त्यातील पहिला मुद्दा आहे खाजगी क्षेत्राची उपेक्षा. तर या धोरणात सरकारने खाजगी क्षेत्र अतिशय संकुचित केले असून सार्वजनिक क्षेत्रावर अत्याधिक भर दिलेला आहे. दुसरा मुद्दा आहे सरकारी हस्तक्षेप. तर या धोरणानुसार अ आणि ब सूचीतील उद्योग सोडून बाकी सर्व उद्योग खाजगी क्षेत्राकरता मोकळे सोडले होते. परंतु या धोरणात सरकारला आवश्यक वाटल्यास इतर क्षेत्रातील उद्योग स्थापन करण्याची मुभा दिली होती. त्यामुळे खाजगी क्षेत्रात हस्तक्षेप केल्याचे दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे विदेशी भांडवलाबाबत अस्पष्टता. तर या धोरणात विदेशी भांडवलासंबंधी स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे व सरकारच्या राष्ट्रीयकरणाचे क्षेत्र निश्चित नसल्यामुळे विदेशी भांडवलदारांनी भारतात भांडवल गुंतविण्यास पुढाकार घेतला नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे राजकीय एकाधिकार. तर संपूर्ण मूलभूत व महत्त्वाचे उद्योग सार्वजनिक क्षेत्राकरता राखून ठेवण्यात आल्यामुळे या उद्योगाच्या बाबतीत राजकीय एकाधिकार निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतरचा मुद्दा आहे राजकीय भांडवलवाद. भारतीय सहकारी चळवळीला सरकारी मदतीची नेहमीच आवश्यकता असते. त्याशिवाय सहकारी चळवळ एक पाऊल पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे सहकारितेच्या पडद्याआड राजकीय भांडवलवाद फोफावण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर आपण अभ्यासूया 1970चे औद्योगिक धोरण. तर भारताच्या औद्योगिक धोरणात सुधारणा करण्याच्या दृष्टीने दत्त समितीने आपल्या अहवालात महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या. त्या शिफारशीच्या आधारावर भारत सरकारने फेब्रुवारी 1970मध्ये नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले. त्यानंतर आपण अभ्यासूया 1970च्या औद्योगिक धोरणाची वैशिष्ट्ये. त्यातील पहिला मुद्दा आहे उद्योगाचे नवीन वर्गीकरण. तर सर्व उद्योगाचे एकूण 5 भागात विभाजन करण्यात आले होते. त्यामध्ये नंबर 1 महत्त्वपूर्ण किंवा आधारभूत उद्योगाचे क्षेत्र, नंबर 2 विशाल गुंतवणुकीचे संयुक्त क्षेत्र, नंबर 3 मध्यम उद्योगाचे क्षेत्र, नंबर 4 लघु उद्योगाचे क्षेत्र आणि नंबर 5 सहकारी उद्योगाचे क्षेत्र. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे परवाना मुक्त मर्यादेत वाढ. तर पूर्वी 1 कोटी किंवा त्यापेक्षा कमी भांडवल लागणाऱ्या उद्योगांना परवाना मिळवण्याची आवश्यकता नव्हती. आता ही मर्यादा 3 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतरचा मुद्दा आहे परवाना पद्धतीत सुधारणा.
तर पूर्वीची परवाने देण्याची पद्धती अत्यंत गुंतागुंतीची व बराच काळ घेणारी होती. आता त्यात सुधारणा करण्यात आली. या धोरणात असे स्पष्ट करण्यात आले की परवान्याकरता आलेल्या अर्जाचा जास्तीत जास्त 6 ते 8 आठवड्याच्या आत निकाल लावावा. त्यानंतरचा मुद्दा आहे मागास राज्याचा विकास. तर स्वातंत्र्योत्तर काळात भारतात औद्योगिक विकासाच्या बाबतीत प्रादेशिक विषमता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. ही प्रादेशिक विषमता दूर करण्याकरता मागास राज्याच्या विकासावर भर देण्यात आला. त्यानंतर आपण पाहूया 1973चे औद्योगिक धोरण. 2 फेब्रुवारी 1973 रोजी भारताचे नवे औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये ही खालीलप्रमाणे होती. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे सहकारी क्षेत्राचा विस्तार किंवा विकास. देशात समाजवादी समाजरचना निर्माण करण्यासाठी सहकारी क्षेत्राचा विस्तार करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला आणि त्यानुसार लोकोपयोगी सेवा, उपभोग्य वस्तूचे उद्योग व मोठ्या गुंतवणुकीचे उद्योग सहकारी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे संयुक्त क्षेत्राची निर्मिती. तर संयुक्त क्षेत्रातील उद्योगाची स्थापना सरकार किंवा खाजगी उद्योगपतीद्वारे केली जात असली तरी अशा उद्योगाच्या बाबतीत धोरण ठरवण्याचे, निर्णय घेण्याचे व उद्योगाच्या रचनेत फेरबदल करण्याचे सर्व अधिकार सरकारकडेच राहतील. दुसरा मुद्दा आहे संयुक्त क्षेत्राची निर्मिती. संयुक्त क्षेत्रातील उद्योगाची स्थापना सरकार किंवा खाजगी उद्योगपतीद्वारे केली जात असली तरी अशा उद्योगाच्या बाबतीत धोरण ठरविण्याचे, निर्णय घेण्याचे व उद्योगांच्या रचनेत फेरबदल करण्याचे सर्व अधिकार सरकारकडेच राहतील. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे विदेशी भांडवल. 1973च्या धोरणात कोणत्या उद्योगामध्ये विदेशी भांडवल गुंतवले जाईल ते स्पष्ट करण्यात आले व अशा उद्योगाची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतरचा मुद्दा आहे मोठ्या घराण्याची मर्यादा. 1973च्या औद्योगिक धोरणात ज्या औद्योगिक घराण्यांचे निरनिराळ्या उद्योगात गुंतवलेले भांडवल 20 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे अशा घराण्याचा समावेश मोठ्या घराण्यामध्ये करण्यात आला. पूर्वी ही मर्यादा 5 कोटी रुपयाची होती. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे मोठ्या घराण्याच्या क्षेत्रात वाढ. मोठ्या औद्योगिक घराण्यांना कोणते उद्योग स्थापन करता येतील यासंबंधी एक सूची तयार करण्यात आली. त्यात आधारभूत व महत्त्वपूर्ण उद्योगाशिवाय कागद, सिमेंट इत्यादी उद्योगाचा समावेश करण्यात आला. त्यानंतर आपण अभ्यासूया 1977चे जनता सरकारचे धोरण. 1977मध्ये केंद्रात जनता पक्षाचे सरकार आले. नवीन सरकारने आपले नवीन औद्योगिक धोरण घोषित केले. त्यानुसार 23 डिसेंबर 1977 रोजी केंद्रीय उद्योग मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा केली. या धोरणात महत्त्वाचे उद्दिष्ट जे आहे त्याचा आपण इथं अभ्यास करू. त्यातील पहिला मुद्दा आहे समयबद्ध कार्यक्रम. तर देशातील नैसर्गिक व विशेषतः मानवी संसाधनाचा महत्तम उपयोग करण्याच्या दृष्टीने एक समयबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. दुसरा मुद्दा आहे 10 वर्षात अनिष्ट प्रवृत्ती दूर करणे. भारताच्या औद्योगिक रचनेत मागील 10 वर्षात निर्माण झालेल्या अनिष्ट प्रवृत्ती दूर करण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सामाजिक लाभ. समाजाच्या खालच्या स्तरातील लोकांना आर्थिक विकासाचा फायदा मिळेल अशी समाज व्यवस्था निर्माण करणे हा या औद्योगिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश होता. त्यानंतर आपण अभ्यासूया 1977च्या औद्योगिक धोरणाची वैशिष्ट्ये. याचं पहिलं वैशिष्ट्य होतं मानवी संसाधनाचा वापर. तर यापूर्वीच्या औद्योगिक धोरणात नवीन उद्योगाची स्थापना व जुन्या उद्योगाचा विकास याच गोष्टीवर भर देण्यात आला, परंतु मानवी संसाधनाचा विचार करण्यात आला नव्हता. त्यामुळे आर्थिक विकासाची मानवी बाजू दुर्लक्षित राहिली. म्हणून जनता सरकारने आपल्या औद्योगिक धोरणात मानवी बाजूलाच केंद्रबिंदू मानून मानवी श्रमाच्या महत्तम वापराला अग्रक्रम दिला. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कुटीर व लघु उद्योगाचा विकास. देशातील बेकारी व अर्धबेकारीची समस्या सोडवण्यासाठी
ग्रामोद्योग व कुटीर उद्योगांना प्राधान्य देण्यात आले. या औद्योगिक धोरणानुसार 504 वस्तूंचे उत्पादन कुटीर व लघु उद्योगामध्ये करण्यात आले. त्यानंतरचा मुद्दा आहे अति लहान उद्योग. ज्या लघु उद्योगाच्या संपत्तीमध्ये 1 लाख रुपयापेक्षा कमी भांडवल गुंतवण्यात आले आहे व ज्यांची स्थापना 50,000पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या खेड्यात करण्यात आली आहे, अशा उद्योगाचा समावेश अति लहान उद्योग क्षेत्रामध्ये करण्यात आला. त्यानंतरचा मुद्दा आहे जिल्हा औद्योगिक केंद्राची स्थापना. ग्रामीण भागात कुटीर व लघु उद्योगाचा विकास जलद गतीने व्हावा या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी औद्योगिक केंद्राची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतरचा मुद्दा आहे लघु व ग्रामोद्योगांना कर्ज. भांडवलाअभावी लघु व कुटीर उद्योगाच्या विकासाची कोणतीही योजना खोळंबून राहू नये याकरता पुरेसा कर्ज पुरवठा करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने औद्योगिक विकास बँक व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्ज पुरवठ्यासाठी स्वतंत्र विभाग उघडण्यात आले. त्यानंतरचा मुद्दा आहे खादी व हातमागाचा विकास. या औद्योगिक धोरणानुसार खादी व हातमागाच्या क्षेत्रात वाढ करण्यात आली असून खादी व ग्रामोद्योग मंडळाला आपले कार्य प्रभावीपणे पार पाडता यावे याकरता व्यवस्थापन पद्धतीत आवश्यक ते बदल करण्यात आले. त्यानंतरचा मुद्दा आहे मोठ्या उद्योगांना क्षेत्र निश्चिती. जनता सरकारच्या औद्योगिक धोरणाने लघु व कुटीर उद्योगाप्रमाणेच मोठ्या उद्योगाचे क्षेत्र निश्चित केले. या क्षेत्रात लोखंड व पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, तेल शुद्धीकरण उद्योग, यंत्र निर्मिती उद्योग, रसायन उद्योग इत्यादीचा समावेश करण्यात आला. त्यानंतरचा मुद्दा आहे बड्या उद्योग घराण्याला प्रतिबंध. तर आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण टाळण्यासाठी बड्या औद्योगिक घराण्याच्या व्यवसायावर प्रतिबंध लावण्याची आवश्यकता आहे असे या धोरणात नमूद करण्यात आले. त्यासाठी मक्तेदारी विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून बड्या घराण्याच्या उद्योग विस्तारावर प्रतिबंध लावण्यात आले. त्यानंतरचा मुद्दा आहे सार्वजनिक क्षेत्राचा विकास. तर उपभोग्य वस्तूचे उत्पादन सार्वजनिक क्षेत्रात केले जात नव्हते, परंतु या औद्योगिक धोरणानुसार ज्या उपभोग्य वस्तूचा पुरवठा गरजेपेक्षा कमी आहे अशा वस्तूचे उत्पादन सार्वजनिक क्षेत्रात करण्यात येऊ लागले. त्यानंतरचा मुद्दा आहे विदेशी भांडवलावर निर्बंध. तर राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने जेथे विदेशी भांडवलाची आवश्यकता आहे तेथेच विदेशी भांडवलाच्या गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली. विदेशी विनिमय नियमन कायद्यानुसार कोणत्याही विदेशी कंपनीला 40% जास्त विदेशी भांडवलाची गुंतवणूक करता येणार नाही असे या धोरणात नमूद करण्यात आले. त्यानंतरचा मुद्दा आहे आजारी उद्योगाचा प्रश्न. भारतात दरवर्षी अनेक लहान मोठे उद्योग आजारी पडतात. असे आजारी पडणारे सर्वच उद्योग सरकार आपल्या ताब्यात न घेता काही निवडक उद्योगच आपल्या नियंत्रणात घेईल व या उद्योगाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकार तातडीने उपाययोजना करेल. त्यानंतर आपण अभ्यासूया 1980चे औद्योगिक धोरण. तर जानेवारी 1980मध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रीय उद्योग राज्यमंत्री श्री चरणजीत चन्नाना यांनी 23 जुलै 1980 रोजी नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा केली. त्यांनी या नवीन धोरणाची काही महत्त्वाची उद्दिष्टे मांडली होती. त्या उद्दिष्टांचा इथं आपण अभ्यास करूया. त्यातील पहिला मुद्दा आहे उद्योग क्षमतेचा महत्तम वापर. तर देशातील उद्योगाच्या स्थापित क्षमतेचा महत्तम उपयोग करून घेणे हा महत्त्वाचा उद्देश होता. दुसरं उत्पादनात वाढ. तर उत्पादनात वाढ करून उत्पादकतेची महत्तम पातळी साध्य करणे हा उद्देशात समाविष्ट होता. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे रोजगाराच्या संधी. तर औद्योगिक क्षेत्रात विस्तृत प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा महत्त्वाचा उद्देश यात होता. त्यानंतरचा मुद्दा आहे प्रादेशिक असंतुलन दूर करणे. तर प्रादेशिक असंतुलन दूर करण्याकरता मागास प्रदेशाच्या औद्योगिकरणाला चालना देण्याचा उद्देश यात होता. त्यानंतरचा मुद्दा आहे कृषी आधारित उद्योग. कृषी क्षेत्राचा पाया सुदृढ करण्यासाठी कृषीवर आधारित उद्योगाच्या विकासाला विशेष प्राधान्य देण्यात आले. त्यानंतरचा मुद्दा आहे निर्यात वाढीवर भर. तर ज्या उद्योगाच्या विकासामुळे निर्यातीत वाढ होईल आणि आयात कमी होईल अशा उद्योगाचा
जलद गतीने विकास घडवून आणणे हा एक महत्त्वाचा उद्देश होता. त्यानंतर शेवटचा उद्देश म्हणजे वाजवी किंमत निर्धारण. तर वाजवी किमतीत चांगल्या प्रतीच्या वस्तू उपभोक्त्यांना मिळू शकतील अशी व्यवस्था करणे हा महत्त्वाचा उद्देश हा 1980च्या औद्योगिक धोरणामध्ये आपणास दिसून येतो. त्यानंतर आपण अभ्यासूया 1980च्या औद्योगिक धोरणाची वैशिष्ट्ये. त्यातील पहिला मुद्दा आहे व्यवस्थापनात सुधारणा. तर भारतातील बहुसंख्य सार्वजनिक उपक्रम अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे तोट्यात चालत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे जे आहे सार्वजनिक उपक्रमाच्या क्षमतेविषयी लोकांच्या मनामध्ये असलेला विश्वास अत्यंत वेगाने कमी होत होता. नवीन औद्योगिक धोरणामध्ये या बाबीकडे लक्ष पुरवण्यात आले. नवीन औद्योगिक धोरणानुसार केंद्र सरकारचा उद्योग विभाग प्रत्येक सार्वजनिक उपक्रमाचे स्वतंत्रपणे व अत्यंत बारकाईने निरीक्षण करून ह्या उपक्रमाला तोटा का येतो याची कारणे शोधून ती कारणे दूर करण्यासाठी तसेच उपक्रमाच्या व्यवस्थापनात सर्वांगीण सुधारणा घडवून आणण्यासाठी व्यापक उपाययोजना सुचवण्यात आली. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे खाजगी क्षेत्रांना सहाय्य. तर मागील धोरणामध्ये खाजगी क्षेत्राच्या विस्ताराबद्दल जी तत्त्वे स्वीकारण्यात आली होती तीच तत्त्वे 1980च्या नवीन औद्योगिक धोरणात मान्य करण्यात आली. परंतु सरकारची धोरणे व पंचवार्षिक योजनांची उद्दिष्टे ह्या दोन्ही बाबी विचारात घेऊन केंद्र सरकार खाजगी क्षेत्रातील उपक्रमांना सहाय्य करताना मक्तेदारीत वाढ होणार नाही तसेच आर्थिक सत्तेचे व संपत्तीचे केंद्रीकरण होणार नाही याची दक्षता घेणार होती. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे विकेंद्रित उद्योगात गुंतवणूक. तर 1980च्या औद्योगिक धोरणामध्ये अतिलहान उद्योग, लघुउद्योग व पूरक उद्योगाच्या गुंतवणुकीच्या किमान मर्यादामध्ये वाढ करण्यात आली. अतिलहान किंवा दुय्यम उद्योगाची गुंतवणूक मर्यादा 1 लाखावरून 2 लाख रुपये, लघु उद्योगाची 10 लाखावरून 20 लाख रुपये आणि पूरक उद्योगाची गुंतवणूक मर्यादा 15 लाखावरून 20 लाखापर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतरचा मुद्दा आहे विकेंद्रित उद्योगांना कर्ज. तर 1980च्या औद्योगिक धोरणानुसार सरकारने विकेंद्रित क्षेत्रातील उद्योगांना पर्याप्त प्रमाणात पतपुरवठा करण्यासाठी विशेष प्रकारचे प्रयत्न करण्याचे ठरवले होते. त्यानंतरचा मुद्दा आहे सामग्री संग्रहण योजना. तर लघु व कुटीर उद्योगाच्या कच्च्या मालाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ आणि लघु उद्योग विकास महामंडळ यांच्या सहाय्याने कच्चा माल व इतर आवश्यक सामग्रीचे साठे निर्माण करेल व उद्योगाच्या आवश्यकतेनुसार त्यांना या साठ्यामधून कच्चा माल व इतर आवश्यक सामग्रीचा पुरवठा करेल. त्यानंतरचा मुद्दा आहे मागास जिल्ह्यात औद्योगिक केंद्राची स्थापना. सरकारने मागास भागाचा विकास करण्यासाठी तसेच प्रादेशिक असंतुलन दूर करण्यासाठी एक योजना तयार केली. या योजनेनुसार मागास प्रदेशामध्ये नवीन उद्योगाची स्थापना करण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहाय्य करणार तसेच मागास जिल्ह्यामध्ये औद्योगिक केंद्राची स्थापना करण्यात येणार. त्यानंतरचा मुद्दा आहे विविध सवलती. उद्योगाच्या विकासासाठी सरकारने विविध सोयी व सवलती उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर 8वा मुद्दा आहे त्रिपक्षीय श्रम परिषद. औद्योगिक विकासाकरिता औद्योगिक शांतता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. म्हणून सरकारने औद्योगिक विवादांचे निवारण करण्यासाठी तसेच सेवायोजक व कामगार यांच्यातील संबंध सुदृढ करण्यासाठी त्रिपक्षीय श्रम परिषदेचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरवले. त्यानंतर शेवटचे वैशिष्ट्य आहे उद्योगाची सामाजिक जबाबदारी. उद्योगांच्या विकासाकरता आवश्यक असलेली सर्व प्रकारची मदत तत्परतेने उपलब्ध करून देणे हे सरकारची जबाबदारी आहे. तसेच वाजवी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू समाजाला उपलब्ध करून देणे ही उद्योगाची जबाबदारी आहे. म्हणून उद्योगांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टीने मूल्यस्तर टिकवून ठेवणे, साठेबाजी टाळणे व कृत्रिम पुरवठ्याची परिस्थिती निर्माण होऊ न देणे म्हणून उत्पादनात वाढ करणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण अभ्यासूया 1980च्या औद्योगिक धोरणाचे टीकात्मक परीक्षण. त्यातील पहिला मुद्दा आहे जुनी उद्दिष्टे. तर 1980च्या औद्योगिक धोरणाची जी उद्दिष्टे प्रतिपादन करण्यात आली
त्यात नाविन्य असे काहीच नाही. मागील धोरणाप्रमाणे जुनीच उद्दिष्टे केवळ शब्दाची फिरवाफिरव करून नव्याने मांडण्यात आली आहेत, असे यावर टीका करण्यात आली. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे बोगस उद्योगाची स्थापना. 1976च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण 2.58 लाख लघुउद्योगाची नोंदणी झाली होती, परंतु त्यापैकी फक्त 1.4 लाख उद्योगच प्रत्यक्ष कार्यरत होते, म्हणजेच जवळपास 50% उद्योग हे बोगस होते. त्यानंतरचा मुद्दा आहे श्रमप्रधान लहान उद्योगावर परिणाम. 1980च्या औद्योगिक धोरणात लघुउद्योगाच्या गुंतवणूक मर्यादेत वाढ केल्यामुळे अनेक नवीन भांडवलप्रधान लघुउद्योगाची स्थापना होईल व हे उद्योग जुन्या व कमी भांडवलावर स्थापन झालेल्या श्रमप्रधान उद्योगाशी स्पर्धा करू लागतील. भांडवलप्रधान लघुउद्योगाच्या स्पर्धेत श्रमप्रधान लघुउद्योग टिकू शकणार नाही. परिणामतः श्रमप्रधान लघुउद्योगाच्या विकासावर विपरीत परिणाम होईल. त्यानंतर चौथा मुद्दा आहे बेकायदेशीर उत्पादनाला मान्यता. या धोरणामध्ये मोठ्या उद्योगातील प्रस्थापित क्षमतेपेक्षा जास्त असलेली बेकायदेशीर उत्पादन क्षमता नियमित करण्यात आली. अशा प्रकारे मोठ्या उद्योगाची मान्यता प्राप्त नसलेली उत्पादन क्षमता विकसित केल्यामुळे हे उद्योग आपल्या उत्पादनात वाढ करून प्रचंड नफा मिळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक विषमतेत वाढ होईल. त्यानंतरचा पाचवा मुद्दा आहे मक्तेदारीत वाढ. प्राधान्यक्रमाच्या नावाखाली मोठ्या उद्योगांना अनेक सवलती दिल्या गेल्या. त्या उद्योगाची मक्तेदारी स्थापन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर सहावा मुद्दा आहे आजारी उद्योगात वाढ. भारतात उद्योग आजारी पडण्यापेक्षा उद्योग आजारी पाडण्याचे प्रमाण अधिक आहे. 1980च्या औद्योगिक धोरणामध्ये असे आजारी उद्योग ताब्यात घेऊन राज्य सरकार त्यांची आर्थिक जबाबदारी स्वीकारेल असे सुचविले होते, परंतु उद्योग आजारी पाडणाऱ्यावर कोणती कारवाई केली जाईल हे स्पष्ट केलेले नव्हते. त्यानंतर शेवटची टीका आहे बेरोजगारी. भारतात भांडवल उत्पादनाचे प्रमाण 6% आहे, परंतु विकास दर मात्र 3 ते 3.5% आहे. देशातील रोजगार व उत्पादनात वाढ करण्यासाठी विकास दरात वाढ करणे आवश्यक आहे. विकास दरात वाढ करणे हे आपल्या योजनेचे उद्दिष्ट आहे, परंतु 1980च्या औद्योगिक धोरणात याबाबत काहीच उल्लेख नसल्यामुळे रोजगार व उत्पादन वाढीत फारसे यश मिळण्याची शक्यता वाटत नाही. त्यानंतर आपण अभ्यासूया 1991चे नवीन औद्योगिक धोरण. 24 जुलै 1991 रोजी भारत सरकारने नवीन औद्योगिक धोरण घोषित केले. ह्या नवीन धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याच्या दृष्टीने आवश्यक असे उदारीकरणाचे धोरण स्वीकारणे होय. त्यामुळे हे धोरण बरेच उदारमतवादी ठेवण्यात आले. यात परवाना पद्धती जवळपास समाप्त करण्यात आली. बरेचसे राखीव उद्योग खाजगी क्षेत्रात सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. एकाधिकार आणि प्रतिबंधक व्यापार व्यवहार अधिनियमातील उद्योगाच्या संपत्तीची मर्यादा समाप्त करण्यात आली आणि कंपन्यांना अधिक सवलती देण्यात आल्या. 1991 मध्ये काँग्रेस सरकारद्वारे जे औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले होते त्या धोरणात पुढील क्षेत्रासंबंधी धोरणाचा समावेश होता. यांनाच नवीन औद्योगिक धोरणाची वैशिष्ट्ये असे म्हणतात. तर ती कोणती वैशिष्ट्ये होती, त्या वैशिष्ट्यांचा इथं आपण अभ्यास करूया. त्यातील पहिला मुद्दा आहे औद्योगिक परवाना धोरण. 1991चे औद्योगिक धोरण जाहीर करण्यापूर्वी उद्योगांना परवाने देण्याच्या बाबतीत सरकारची भूमिका केवळ एखाद्या नियंत्रकाची होती. जलद औद्योगिकरणासाठी या भूमिकेत बदल करण्याची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे नवीन औद्योगिक धोरणात सरकारची भूमिका खाजगी उद्योगांच्या वाढीला पोषक आणि उद्योगासाठी मार्गदर्शकाची बनवण्यात आली आहे. परवाने देण्याची पद्धती अधिक पारदर्शक बनवून परवाने देण्याच्या बाबतीत जो अनावश्यक कालापव्यय होतो तो टाळणे हे सरकारचे नवीन परवाना धोरण आहे. परंतु तसे करताना राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचणार नाही याची जाणीव ठेवली जाईल. सरकारने आपल्या औद्योगिक धोरण दस्तऐवजात परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 समाविष्ट केले आहे. परिशिष्ट 1 मध्ये सार्वजनिक क्षेत्रासाठी सुरक्षित ठेवण्यात आलेल्या उद्योगाचा समावेश आहे आणि परिशिष्ट 2 मध्ये ज्या उद्योगांना औद्योगिक परवाना प्राप्त करणे अनिवार्य आहे अशा उद्योगांची यादी देण्यात आली आहे.
त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे विदेशी गुंतवणूक धोरण. सन 1991च्या नवीन औद्योगिक धोरणानुसार ज्या उद्योगात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची आणि उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता असते अशा उद्योगात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीस परवानगी दिली जाईल, परंतु विदेशी गुंतवणूकदाराचे भाग भांडवल 51% जास्त असू नये. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे विदेशी तंत्रज्ञान धोरण. जर एखाद्या भारतीय कंपनीला विदेशी तंत्रज्ञान नियुक्त करावयाचे असतील किंवा देशात विकसित केलेले उत्पादन तंत्र विदेशातून तपासून घ्यावयाचे असेल तर त्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज राहणार नाही. विदेशी तंत्रज्ञान आयात करण्यासाठी विदेशी कंपन्यांबरोबर करार करण्याची सुविधा अशाही कंपन्यांना दिली जाईल ज्यांना अशा करारात विदेशी मुद्रेची गरज राहणार नाही. अशा कंपन्या आपल्या व्यापारी हितसंबंधाचा विचार करून विदेशी सहयोग कंपन्यांबरोबर तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासंबंधी कराराच्या अटी निश्चित करण्यास स्वतंत्र राहतील. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे सार्वजनिक क्षेत्र धोरण. भारताने 1948 व 1956 मध्ये जी औद्योगिक धोरणे जाहीर केली होती त्यात मोठ्या उत्साहाने देशाच्या जलद औद्योगिकरणासाठी सार्वजनिक क्षेत्राच्या भूमिकेवर भर देऊन त्यांच्या विकासासाठी बराच अधिक उत्साह दर्शविला होता. परंतु नंतरच्या काळात सरकारला आपल्या या धोरणातील व्यर्थता लक्षात आली आणि त्यामुळेच 1991च्या नवीन औद्योगिक धोरणात सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, आधारभूत संरचना, उच्च तंत्रज्ञान व युद्धतंत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या उद्योगापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले. त्यामुळे सध्या जे उद्योग फक्त सार्वजनिक क्षेत्रातच चालवले जात आहेत त्यापैकी वरील अग्रक्रमाचे उद्योग वगळून बाकी उद्योग खाजगी क्षेत्रात स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे एकाधिकार आणि प्रतिबंधक व्यापार व्यवहार अधिनियम. मोठ्या उद्योगांचा एकाधिकार नियंत्रित करण्याच्या उद्देशाने जून 1970 मध्ये एकाधिकार आणि प्रतिबंधात्मक व्यापार कायदा भारत सरकारद्वारे पास करण्यात आला. परंतु कायदा अंमलात आल्यानंतर सरकारच्या असे निदर्शनास आले की हा कायदा तीव्र गतीने औद्योगिक विकास करण्याच्या मार्गात अनेक अडचणी निर्माण करीत आहे. त्यामुळे या कायद्यावर पुनर्विचार करून तो अधिक विकासोन्मुख करणे आवश्यक होते. 1991च्या नवीन औद्योगिक धोरणाने मोठ्या कंपन्यांच्या विकासाच्या मार्गात येणाऱ्या अनेक अडचणी दूर केल्या आहेत. नवीन धोरणातील पूर्वी मोठ्या कंपन्यांना आपल्या गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी एकाधिकार आणि प्रतिबंधात्मक व्यापार आयोगाकडून मंजुरी घ्यावी लागत असे, परंतु 1991च्या नवीन औद्योगिक धोरणानुसार मोठ्या कंपन्यांना आपल्या गुंतवणुकीसंबंधीच्या निर्णयाबाबत एकाधिकार आणि प्रतिबंधात्मक व्यापार आयोगाची मंजुरी घेण्याची गरज राहणार नाही. या उलट सरकारचा भर एकाधिकारी, प्रतिबंधात्मक आणि अनुचित व्यापार व्यवहाराचे नियंत्रण व नियमन करण्यावर राहील. त्यानंतर आपण अभ्यासूया नवीन औद्योगिक धोरणाचे फायदे. त्यातील पहिला मुद्दा आहे मिश्र क्षेत्र. तर मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्राची भूमिका व्यापक व महत्त्वाची असते. हे जरी मान्य केले तरी भारतात सार्वजनिक क्षेत्रावर विकासाचा जो बराच भार टाकण्यात आला होता तो भार समर्थपणे पेलण्यास सार्वजनिक क्षेत्र असफल ठरले होते आणि त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील अनेक उद्योग तोटा सहन करून कार्य करीत होते. नवीन औद्योगिक धोरणात सार्वजनिक क्षेत्रावरील विकासाचा भार कमी करण्यात आला आहे, कारण या धोरणात सार्वजनिक क्षेत्रासाठी राखून ठेवलेले अनेक उद्योग खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे नोकरशाहीतून मुक्त. औद्योगिक विकासाला जाचक ठरणारी परवाना पद्धती या धोरणाने संकुचित केली आहे. त्यामुळे उद्योग नोकरशाहीच्या जाचातून मुक्त झाले आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आयातीवर भर. उदारीकरणाचे धोरण देशाच्या जलद औद्योगिक विकासासाठी आवश्यक आहे, हे निर्विवाद आहे. 1991च्या औद्योगिक धोरणात या उदारीकरणाच्या धोरणाचा पाया घालण्यात आला आहे, कारण उद्योगांना आपल्या विकासासाठी आवश्यक भांडवल, कच्चा माल, तंत्रज्ञान इत्यादी आयात करण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतरचा मुद्दा आहे उदारीकरणावर भर. 1991च्या धोरणात जागतिकीकरणाचा देखील पाया घालण्यात आला आहे. देशी उद्योगाच्या विकासासाठी सरळ विदेशी गुंतवणुकीला यात प्रोत्साहन देण्यात आले आहे.
त्यानंतरचा मुद्दा आहे रोजगार निर्मिती. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने लघु आणि कुटीर उद्योगाचे महत्त्व या धोरणात मान्य करण्यात आले आहे. लघु उद्योग आणि मोठे उद्योग यात स्पर्धेऐवजी ते परस्परांचे पूरक असावेत अशीच भूमिका या धोरणात घेण्यात आली आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तंत्रज्ञानाची आयात. या धोरणामुळे विदेशी भांडवल व विदेशी तंत्रज्ञानाच्या आयातीला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर आपण अभ्यासूया नवीन औद्योगिक धोरणावरील टीका. त्यातील पहिला मुद्दा आहे विदेशी भांडवलावर टीका. तर टीकाकाराच्या मते या धोरणात भांडवलासंबंधी सरकारने निश्चित केलेले धोरण भारतीय हितसंबंधांना बाधक असे आहे. सरकारने 51% सरळ विदेशी गुंतवणुकीला आपोआप मंजुरी मिळेल असे धोरण घोषित केले आहे. ही गोष्ट नेहरू आकृतिबंधाच्या विरुद्ध आहे, कारण स्वर्गीय पंतप्रधान पंडित नेहरूंनी फक्त संक्रमण काळात विदेशी भांडवल आयात केले जाईल असे ठरविले होते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सार्वजनिक क्षेत्र धोरणावर टीका. सार्वजनिक क्षेत्रातील ज्या उद्योगात गुंतवणुकीवर बऱ्याच कमी दराने उत्पन्न प्राप्त होते किंवा जे उद्योग सतत तोट्यात चालविले जात आहेत असे उद्योग बंद करणे किंवा त्यांची मालकी खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणे असे सरकारचे धोरण आहे. यात प्रामुख्याने उपभोग्य वस्तूचे उद्योग किंवा सेवा क्षेत्रातील उद्योग समाविष्ट होतात. या धोरणासंबंधी टीकाकाराचे म्हणणे असे आहे की सार्वजनिक क्षेत्राचे हे उद्योग बंद केल्याने जे श्रमिक बेरोजगार होतील त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारला व्यवस्था करावी लागेल. परंतु या धोरणात अशा बेरोजगार श्रमिकांच्या समस्याकडे सरकारने दुर्लक्ष केलेले आहे. त्यानंतरची टीका आहे एकाधिकार प्रतिबंधक व्यापार व्यवहार कायद्यावर टीका. तर टीकाकारांच्या मते सरकारने या धोरणाद्वारे एकाधिकार प्रतिबंधात्मक व्यापार व्यवहार आयोगाचे कार्यावर नियंत्रण घातले आहे. एकाधिकारी कंपन्यांचे नियमन आणि त्या कंपन्यांच्या प्रतिबंधात्मक आणि अनुचित व्यापार व्यवहारावर नियंत्रण प्रस्थापित करणे हे या आयोगाचे कार्य आहे. या धोरणात असेही प्रतिपादन करण्यात आले आहे की हा आयोग जर उपभोक्त्याकडून किंवा उपभोक्त्याच्या समूहाकडून एखाद्या कंपनीच्या व्यवहाराबद्दल तक्रार आली तर स्वतःच त्या कंपनीच्या व्यवहाराविरुद्ध चौकशी करू शकते. परंतु या आयोगाच्या आतापर्यंतच्या कार्याचा जर आढावा घेतला तर हा आयोग एकाधिकार मोडून काढण्यास असमर्थ ठरला आहे. खाजगीकरणाच्या धोरणानंतर देखील सिमेंट आणि कागदाच्या किमती बऱ्याच वाढल्या आहेत. खाजगीकरणाच्या धोरणाच्या समर्थनात सुदृढ स्पर्धेचा तर्क प्रस्तुत केला जात असला तरी वास्तवात मोठ्या उद्योगाचे योजनाबद्ध पद्धतीने स्पर्धा नष्ट केली जाऊन एकाधिकार प्रस्थापित केले जाऊ लागले आहे. शेवटी असे म्हणता येईल की नवीन औद्योगिक धोरण विदेशी भांडवलाला आकर्षित करून देशी गुंतवणुकीला चालना देणारे असले तरी या धोरणामुळे रोजगारीत वाढ आणि आर्थिक विकासाच्या दरात वाढ होऊ शकेल काय याबद्दल शंका आहे. विदेशी भांडवलाची मोठ्या प्रमाणावर आयात देशाच्या आर्थिक सार्वभौमत्वाला आव्हान ठरू शकते आणि देशावरील विदेशी कर्जाचा भार वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. तर अशा प्रकारे आपण 1948 पासून ते 1991 पर्यंतच्या औद्योगिक धोरणाचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.